नमस्कार, मी दीप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काय काय बनवलं ते दाखवणार आहे। आणि कालचा माझा बिझनेस झाला 180 रुपयाचा आणि काल जरा वेगळं असलं आणि उशीर झाल्यामुळे तरी देखील माझं चांगलं बऱ्यापैकी गेलं। लोकांना व्हेरायटीज हवे असतात, जे म्हणजे पराठ्यामध्ये जेणेकरून म्हणजे भाज्यांचे प्रकार आपण चपातीसोबत खाऊ शकतो। असं म्हणजे चपात्यांमध्ये जर असतील तर खूपच चांगले, सगळ्यांना आवडतं पराठ्याचा हा प्रकार। त्यामुळे काल मी कांद्याचं हिरवा पातीचा कांदा असतो त्याचे मी पराठे बनवून आणलेले आणि मेथीचे पराठे बनवले, तर ते लगेच संपले। असे मुलं सगळ्यांना म्हणजे असं नवनवीन असं वेगवेगळं हवं असतं। मी असंच नवनवीन ट्राय करत राहणार आहे। तर आज मी काय बनवलं ते तुम्हाला दाखवते। चला, मी चाय बनवते। चाय आहे हे मी पालकचे थालीपीठ बनवलेले आहे आणि खाली गाजरचे थालीपीठ बनवलेले आहे। हे अप्पे आहे, रव्याचे अप्पे, पोहे, शेंगदाण्याची चटणी आणि पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आणि पोळ्यासोबत ही शेव देणार आहे। थालीपीठसोबत सॉस हे देणार आहे, हे सगळं देणार आहे। आणि तुम्हाला आज हा आपला स्टॉल आहे आणि डायरीमध्ये मी सगळं लिहून ठेवते। रोजचं जे जे होतं ना ते सगळं लिहून ठेवते। हा सगळी हिशोबाची डायरी आहे आणि हा आपला स्टॉल आहे। आणि मला मी बोर्ड दाखवते, पाहू शकते हाच आपला बोर्ड आहे। आज आपण हे सगळं युनिक कलर केलेलं आहे, म्हणजे वेगळं केलेलं आहे। लोकांना पण असं वेगळं खाण्यामध्ये म्हणजे भाज्या ज्या पाहिजे आहे, जे गाजर वगैरे आपण सहसा खात नाही किंवा काही लोकांना आवडत नाही गाजर खायला, किंवा काही लोकांना दातं नाही त्यामुळे गाजर खाऊ शकत नाही, तर असं आपण पराठे बनवले किंवा थालीपीठ बनवले त्या हिशोबाने लोक खातात की त्यानिमित्ताने चपाती भाकरीचं विटॅमिन पण पोटात जातं आणि भाजीचं पण विटॅमिन जातं। त्यामुळे हा मी बनवलेला आहे ते तुम्हाला। आणि रव्याचे अप्पे मी बनवलेले ते याच्यासाठी की सगळं वेगळं असलं की लोकांना पण बघायला आणि खायला देखील टेस्ट करायला आवडेल, असं नवनवीन मी बनवत राहणार आहे। आणि प्रत्येक याची रेसिपी मी तुला हळूहळू अपलोड करणार आहे, एक जसा वेळ मिळेल तसा। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका। आणि प्रत्येक पदार्थामध्ये काय अजून टाकलं की किंवा काय होईल किंवा कोणते अजून पराठे बनवले तर लोकांना आवडतील हे जे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, की त्या हिशोबाने मी अजून लोकांना आपले जे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण आहे की आपले जे भाज्या आहेत तेच लोक जास्त करून बाहेरचं म्हणजे भाज्या वगैरे खायला बघत नाही, त्या हिशोबाने भाज्या खातील। मला नक्की कळवा कमेंट्स बॉक्समध्ये, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। नमस्कार।